नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावातील रमेश धुमाळ यांनी श्री गणेश सजावटीतून दिला सामाजिक संदेश। गावाकडे चला, खेड्याकडे चला ही ग्रामीण लोकजीवनाशी निगडीत असलेली अभिनव चळवळ आहे। ही चळवळ इसवी सन 1916 मध्ये सुरू झाली। राष्ट्रपिता महात्मा गांधी या संकल्पनेचे प्रणेते मानले जातात। खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी हाक दिली आणि आज या मोहिमेची उपयुक्तता जास्तीत जास्त जाणवत आहे। शहरातील वाढता रोजगाराचा प्रश्न, वाढती गर्दी आणि ओस पडलेली खेडी, म्हणून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली। स्टीलच्या पेल्यातील चहा, पिंपळाचा पार, तांब्याची मोठी भांडी, गावातील झोपण्याच्या खाटले, अशा अनेक आठवणी, हिरवीगर्द वनराई, स्वच्छ हवा, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे, मनापासून स्वागत करणारी गावातील माणसं, ही सारी सुखे आपल्याला गावाकडेच अनुभवायला मिळतात। त्यामुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे प्रदूषण, धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेण्यासाठी गावाकडे चला असा संदेश आपल्या घरगुती गणेशोत्सवातून अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी या गावातील श्री रमेश बाळकृष्ण धुमाळ प्राथमिक शिक्षक यांनी आपल्या बाप्पाच्या मखर सजावटीच्या माध्यमातून येवा कोकण आपलंच असा गावाकडे चला या विषयावर सामाजिक संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे। श्री रमेश धुमाळ सर आपल्या कल्पक बुद्धीतून दरवर्षी गणपतीच्या मखर सजावटीतून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक विषय हाताळत असतात। एक वर्षीच्या सजावटीतून ते आपल्या कल्पनाशक्तीचा वापर, बुद्धीला चालना देऊन दुसऱ्या वर्षी आपण आपल्या गणपती सजावटीतून कोणता सामाजिक संदेश देऊ शकतो याची ते पूर्वतयारी करत असतात। दरवर्षी फक्त गणेश सजावटीसाठीच नाही तर त्यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यांनी केलेल्या विज्ञान प्रदर्शनातील त्यांच्या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नांगरवाडीसारखे खेडेगाव हे अलिबाग तालुक्यापासून दूर असूनही गणपती सजावटीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन फक्त सजावटीसाठी मर्यादित न राहता जनसामान्यांपर्यंत सामाजिक संदेश ते आपल्या प्रत्येकाच्या मनामनात रुजवत आहेत। त्याचप्रमाणे त्यांचे विशेष कौतुक म्हणजे ते बाप्पाच्या सजावटीसाठी निसर्गनिर्मित, पर्यावरणपूरक साहित्य, कागद, पुठ्ठा, गवत असे साहित्य वापरून टाकाऊ वस्तूंपासून सुंदर सजावट करत असतात। या सजावटीतून ते ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीच्या नाळीशी असलेले नाते त्यांच्या या देखाव्यातून साकार होत असतात। गावातील निसर्ग सौंदर्य, संस्कृती, रूढी, परंपरा जपण्यासाठीचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो। नकळत या सजावटीतून समाज मनात जनहित जपले जात आहे। भक्ती आणि कलेचा संगम आपल्या या मखर सजावटीमधून ते साध्य करत आहेत। त्यांनी केलेल्या या मखर सजावटीसाठी त्यांची दखल विविध दूरदर्शनच्या वाहिन्या घेत आहेत। त्यांच्या घरी येऊन त्यांचे विशेष कौतुक करत आहेत। झी24 तासच्या घरगुती मखर सजावटी स्पर्धेत श्री रमेश धुमाळ सर यांनी सतत या स्पर्धेत 3 वेळा विजेते होऊन विजयाची हॅट्रिक केली आहे। रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे। त्यांच्या या श्री गणपतीच्या मखर सजावटीच्या माध्यमातून प्रत्येक गणेश भक्तांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळत आहे। त्यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील गणेश भक्त सोबत आबाल, वृद्ध, लहान मुलं 10 दिवस सतत ये-जा चालू असते। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात त्यांच्या मखर सजावटीच्या या कलेची साधना याचा प्रचार सर्वदूर प्रसरला आहे। त्यांच्या या विशेष कार्याचा गौरव सर्व स्तरातून होत आहे। संपूर्ण 10 दिवसात अनेक क्षेत्रातील मान्यवर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी येत असतात। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी तृप्ती भोईर, नांगरवाडी, अलिबाग।